गजानन महाराज अध्याय 5वा. श्री गणेशाय नमः. पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण दर्यापूरच्या सानिध्य जाण येथे झाले शिष्य सह. दर्यापूरच्या शेजारी शिवरगाव निर्धारी चंद्रभागेच्या तीरावरी वास करी वज्रभूषण. श्रोते ही चंद्रभागा पंढरीची नाही बघा, ती लहानशी एक गंगा पयुष्णीला मिळणारी. या शिवर गावात वज्रभूषण नामे पंडित चार भाषा अवगत होत्या त्यासी. कीर्ती त्याच्या विद्वत्तेची वराडी पसरली साची. हा भक्तिभास्कराची करीत असे नेहमी. हा चंद्रभागेवर स्नान करी साचार. उदयास येता दिनकर अर्ध्य त्यासी देत असे. हा पहाटे उठून प्रातविधी आटोपून सूर्योदयाच्या वेळी स्नान करीत असे वज्रभूषण. या शिवर गावाला एक योगी फिरताला, वाटे तपाचे द्यावयाला फल त्या वज्रभूषणासी. चंद्रभागेच्या वाळवंटी येऊन बैसला ज्ञानजेठी. समोर नदीच्या काठी आला वज्रभूषण स्नानाला. सकाळची होती वेळा, सर्व दिशा उजळल्या. कोंबडी लागले ओरडायला वरची वरी. सभेत येता जैसा पंडित मूर्ख उठोनी जात, तैसा सूर्योदयाचा उदय होत अंधकार नाश पावे. ऐसा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती बैसली होती निश्चिती. ब्रह्मानंदी डोलत सर्व त्यांचे शिष्यगण, जणू सूर्याची किरण तो सूर्य म्हणजे गजानन. बसली होती मंडलाकार तै वज्रभूषण तत्वता. आज झाला सूर्यासी अर्थ देता, तो हा ज्ञान सविता. त्याने प्रत्यक्ष पाहिला सूर्याप्रमाणे सतेज कांती. अजानुबाहू निश्चिती दृष्टी नासाग्राच्या वरती स्थिर त्याची झाली हो. ऐसा पुरुष पाहता क्षणी वज्रभूषण संतोषला म्हणे. संध्येचे समान न घेऊन आला जवळ तयाच्या, वारी घातले पायावरी. गजाननाच्या सत्वरी प्रदक्षिणा घातली पुरी. त्याने त्याच्या भोवती मित्राय नमः, रवये नमः, सूर्याय नमः, भानवे नमः ऐसी नावे घेऊन पहा 12 घातले नमस्कार. शेवटी ओवाळली आरती गजाननाच्या मुखापुढती. न्यूनता नाही पडली ती कशाचीही वज्रभूषणा. प्रार्थनापूर्वक नमस्कार घातला साष्टांग अखेर. मुखाने स्तवन थोर चालले होते गजाननाची. वज्रभूषण बदला तपाचे फळ मिळाले मला. दर्शन पदकमलाचे मला होताच मी धन्य झालो. त्या आकाशातील सूर्याला देत होतो अर्ध भला, तो आज प्रत्यक्ष पाहिला माझ्या नयनी ज्ञानेश्वर. त्यांनी प्रार्थना करून संपविले ते स्तवन. दोन्ही हस्ते आलिंगन दिले योगी राजास. माता जैसी लेकराला प्रेमी धरी पोटाला, तैसे वज्रभूषणाला धरती झाले गजानन. मस्तकावरी ठेविला कर, आशीर्वाद दिला थोर. सर्वदा तुझ्या जय जयकार होईल बाळा वज्रभूषणा. कर्ममार्ग सोडू नको, विधी निरर्थक मानू नको. त्यात मात्र होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. जा आता आपल्या सदनी, बोल माझी ठेवी मने. प्रत्ययी माझे तुला ध्यानी, होत जाईल दर्शन. ऐसे बोलून प्रसाद दिला श्रीफळ एक वज्रभूषणाला. गजानन योगी परतला शेगावी सत्वरे. शेगाव हे शिवगाव या अपभ्रंशाने आले नाव. वऱ्हाड प्रांती तेच नाव हल्ली आहे प्रसिद्ध. महाराज शेगावासी आले, परीन ते स्थिर राहिले. सदोदित ते भटकत राहिले, इच्छा होईल त्या ठाई. अकोट अकोले मलकापूर नावे सांगून कुठवर चांदण्याची न होणार मोजदाद कोणासही. ज्येष्ठ गेला आषाढ गेला, पुढे श्रावण मास आला. उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या मंदिरे. हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार. पाटील मंडळी थोर थोर होती भक्त या देवाची. उत्सव चाले महिनाभर, अभिषेक कीर्तन जागर. भोजनास येई पूर, अवघे जण तृप्त होई. या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी. तो गावाचा कारभारी होता उदार मनाचा. या मारुतीच्या मंदिरासी श्रवणाच्या सुरुवातीसी आले गजानन पुण्यराशी. उत्सव श्रीचा पाहण्याला ते बोलले बंकटलालासी. आता या मंदिरासी मी राहीन हरणेशी. त्याचा शोक करू नको, गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्या घर योग्य नाही साचार. तुम्हा प्रपंचिकाचे मी आहे संन्यासी. राहतो आता मंदिरासी. ज्या दिवशी तू बोलावीसी तेवढ्या पुरता येईन तेथे. हे अंतःकरणेचे गुह्य तुला सांगितले बंकटलाला. स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग झाले. गोसावी मच्छिंद्र जालंधर हेही राहिले निरंतर. प्रपंचिकाचे वगळून घर वामनाजी वृक्षात
तळी. शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर, परिसज्जन गडावर स्वामी होते राहावयाला. याचा विचार करावा, हट्टमुळी न धरावा, म्हणण्यास माझ्या मान द्यावा. कल्याण आहे यात तुझे, निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार. तो बंकटलाला सावकार, गजाननाच्या म्हणण्याला मंदिरी समर्थ येता. हर्ष झाला समजता, भास्कर पाटील सेवेकरिता जवळ राही निरंतर. हा मारुतीचा उत्सव करीत होता सारा गाव, याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कुळाचा. हे पाटील घराणे जाणं आहे अतिपुरातन. हे घराणे सुसंपन्न, पसारा थोर शेतीचा. पूर्वीपासून यांच्या घरी संतसेवा चालली खरी. आली भाग्ये जमेदारी, मग काय विचारिता. महादजी पाटलास पुत्र होते दोन खास. कडताची नाव थोरल्यास धाटका तो कुकाजी. कडताजीला पुत्र सहा, कुकाजी भाग्यवान महा. भक्तांनी जरा इथे पहा, पुत्र नव्हता त्याची खुशी. कडताजी पावता मरण, साही मुलांचे संगोपन कुकाजीने केले जाण. जन्मदात्या पित्यापरी कुकाजीच्या राजवटीत बहुत झाली भरभराट. अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या. कुकाजीनंतर खंडूकरी कारभार, याच्या पुढे साचार काही न चाले कोणाचे. या खंडू पाटलाप्रती 5 बंधू निश्चिती, गणपती, नारायण, मारुती, हरी आणि कृष्णाजी. पाटीला आधीच जमेदार, सत्ता नाही साचार, पैशाचा तो निघे दूर. जयाच्या घरामध्ये भाऊ सारे तालीम करीती, दांडपट्ट्या ते खेळीते. हरी पाटलाचा शोक अति होता तो कुस्तीचा. उत्सव नावाचा मारुतीचा, जरी जय जयकार पाटलाचा. गावातील लोक त्याचा शब्द एक झेलत. नेहमी भांडणे मारामाऱ्या शेगावात होत खऱ्या. पाटील एका मापी साऱ्या लोकांप्रती मोजीत असे. हा साधू हा संत, ना येई त्याच्या मनात. वाटेल त्या बोलती सत्य, अथवा तद्वा यथामती. या पाटील बंधूंनी राऊळात येऊन महाराजांची हेटाळणी करणे सुरू केले हो. ते उणे अधिक बोलत, त्याचे बोल समर्थ ऐकत. कधी न ते प्रत्युत्तर करत. सर्व नेत हसण्यावरी. कुणाचा कधी अधिक समर्थांनी राग न धरला म्हणे. सर्वांना घेती समजून संत श्री गजानन. ऐसा उर्मट प्रकार मंदिरी चाले निरंतर. म्हणून पाटील भास्कर समर्थांची ऐसे वदला. नका महाराज येथे राहू, चला अकोल्यास जाऊ. पाटलांची पोरे माजली बहु, नको संबंध तयांचा. शक्तीने हे माजले, संपत्तीने धुंद झाले. सत्तेपुढे काही न झाले. येथे यांची पाटील की वधले गजानन त्यावरी. भास्कर थोडा दम धरी. ही पाटील मंडळी खरी माझी भक्त आहेत, मात्र विनयाप्रती थारा त्यांच्यापासी नाही धरा. हे शोधून पहा अंतरा, म्हणजे कळून येईल तुझं. ही पोरे पाटलाची माझी लेकर आहेत, साची या अजवरी कृपा संतांची आहे हे ध्यानी असू दे. जमीदार उर्मटपणा हे यांचे भूषण. काही दिवसांनी जाईल निघून उर्मटपणा यांचा हा. एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी. म्हणे महाराजांचा धरून करी कुस्ती खेळा मज सवे. तुम्हाला मी कुस्तीत हरवीन हे त्रिवार सत्य. म्हणून माझ्या सेवेत आलमीत गजानना तू यावे. तुला कुस्तीत करीन चित, चल ये चालमीत. उगेन बैस म्हणत गणगणगणात बोते. तुमचे प्रस्थ माजले बहु, ते खरे कोठे आज पाहू. मला पाडसी तरी देऊ तुला मोठे बक्षीस. ते समर्था आवडले, दोघे तालमीत गेले. तेथे समर्थांनी कौतुक केले. ते आता परियेसा खाली बसले गजानन. उठी व आता मजला गुना, असलाच जरी पैलवान. बदले समर्थ हरीशी. हरी पाटील उठावयाला लागला यत्न करावया. परी गेले ते अवघे वाया. समर्थ हालेच मुळीना. घामाघूम तनू झाले, शक्तीची ती कमाल केली. पेच झाले निर्बळी समर्थांशी झुंजता. हरी मने मनात, हा केवढा तरी सशक्त. फिका पडेल पर्वत याच्या पुढे. हा किडकिडीत दिसतो जरी, शक्ती याची गजापरी. खोड्या आमच्या नानापरी याने आजवरी सहन केल्या. आणि याचे कारण म्हणजे हा गजा समान बलवान, आणि आम्ही जंबुका समान. म्हणून नाही हा रागवला. कोल्ह्याच्या चेष्टेला हत्ती लक्षण देत भला, तैसे श्वानाच्या भुंकण्याला व्याघ्र ना देत किंमत. हरी पाटील वदला, नमस्कार न केला कुणाला. आज याच्या वधाला डोके टेकणे प्राप्त झाले. समर्थ वदले पाटलासी, द्या बक्षीस आम्हासी. ना तरी चित आमसी तू करावे कुस्तीत. कुस्ती हा मर्दानी खेळ श्रेष्ठ सर्वाहुनी. कृष्ण बलरामाने बाळपणी कुस्त्या ऐस्याच खेळल्या. हा हरी पाटील समर्थापुढे झाला खजील. अद्वा तद्वा बोलणं सोडलं. तेव्हापासून संतापुढे ही पाहुनी त्याची कृती. इतर बंधू बोलती, हरी तू या जोगड्याप्रती का भीतोस कळेना. आपण पाटलाचे सुकुमार, गावाचे जमीदार. तूच का ठेवीसी शिर पायावर या नागवाच्या. ह्या पिशांची
थोटांद माजले गावी उदंड, त्याचा पाहिजे काढला दोड, डोका सावध करावया. ना जरी असे आपण केले तरी जण होतील कोडे, पाटलांचे कर्तव्य भले गावा जागृत करण्याचे. बोंधू साधूचे वेश घेती, वेडा वाकड्या कृत्या करीते, बाया बापड्या बोंदिती, याचा करी विचार. सोन्या कस लावल्या विना, न कळे रे सोनेपणा, तुकारामाचा शांतपणा उसानीच समजला. ज्ञानेश तेव्हा साधू कळला, जेव्हा रेडा बोलू लागला. परीक्षेविण कोणाला असतानी मान देऊ नये, आज परीक्षा याची आपण घेऊ साची. मोळी घेऊन उसाची मंदिरी पातले, बोळी घेऊन उसाची मंदिरी पातले साची. हरी पाटील बोलल्याची नाही काही, इतरांनी समर्थास सवाल केला. ऊस खातोस का खुळ्या, ऊस पाहिजे असल्यास तुला आमची आहे एक अट, ती मानावी लागेल तुला. तडाखे उसाचे मारू अंगाला, वळ नाही पाठीवर उठला तरीच तुला मानू योगी. बोल आहे कबूल का, पण काहीच बोलत नाहीच का. वदला मारुती पाटील सखा, अरे हा आहे घाबरला. वदला त्यावरी गणपती, अरे हा काहीच ना बोलती, याचीच मूक संमती आहे असे समजावे. तेव्हा तुम्ही बघता कार, द्या तडाखे 2-4, मग कसा येईल वटणीवर हा बोंधू पहा जरा. तेव्हा दोघ्या तिघांनी हाती ऊस घेऊन सुरुवात केली जणी, तडाखे द्यावया अंगावरी. भास्कर पाटील राहिला केवळ आधार गजाननाला. तेव्हा तो वदला त्या अडदांड मुलांना, भास्कर म्हणे पोरासी, नका मारू समर्थाचे. या उसाने आज दिवशी हे काही बरे नव्हे. तुमचा पाटील कुळात जन्म झाला हे सत्य, दया असावी मनात दीन पुरुषांविषयी सदा. हे साधू तुम्हासी जरी न वाटतील मनासी, तरी हीन दीन लेखून यासी द्यावे सोडून हेच बरे. शूर जे असते वाघ्या पर चाल करती, उगीच बंदूक घेऊन हाती न मारिती नाकतोडा. मारुतीने जाळिले रावणाची लंका भले, उगीच नाही जाळिले घरे गरीबाची. अरे तुझे भाषण आम्ही ऐकले जाण, मध्ये नको बडबडणं, दुरून पहावी आमची कृती. ज्याप्रमाणे शेतकरी ओंब्या झोळीती वरचेवरी, तैसे पाटलांची स्वारी उसाने मारू लागली. संतन मुळी डगमगले, मुलांकडे पाहून हसू लागले. अंगावरी ती नावळ उठले, जरी ताडिले उसाने. हे पाहिल्यावरी पोरे घाबरून गेली त्वरे, पाया पडली सत्वरे समर्थांची या. महाराज बदले मुलांना, या इथे बसाना, मला मारून हातांना तुमचा त्रास झाला असे. त्या श्रमाच्या करण्यानाश काढून देतो क्षुरस, तुम्हा लागी प्यावयास या बसा मज पुढे. ऐसे म्हणून घेतला ऊस हाती भला, तो हातानीच पिळला रस काढिला भांड्यात. त्या ऊसाची अवघी मोळी समर्थांनी पिळून काढली आणि प्यायवा कारणे दिली रस नव्हाळी पुरास. चरख्याविन काढला रस उसाचा हो भला, हे पाहून आनंद झाला मारणाऱ्या मुलांना. धडा शिकवण्यास्तव पोराला समर्थांनी ऊस पिळला. समर्थ दाविले जगाला, समर्थांशी वंदून पोरे गेली निघून. खंडू पाटला कारण वर्तमान ऐकविले, तोही येऊ लागला गजाननाच्या दर्शनाला. परिमार्दव वाणीला मुळीच नव्हते यकिंचित. अरे तुरे करण्याची पाटलास सवय जडली होती खास. या सवयीमुळे गजाननाचं म्हणत असे तो गण्या. कुकाजीचा वृद्धापकाळ आला होता जवळ. खंडूस येऊन जवळ कुकाजी बोलता झाला, तू हमेशा जातोस समर्थांच्या दर्शनास, चमत्कार त्यांचे सांगतोस सदैव तू मज पुढे. मग तू त्यांच्या पुढे का सांगत नाहीस तू तुझा हेत? मुलं नाही आजपर्यंत, झालं रे तुला खंडूजी. मला वृद्धत्व आले तेव्हा नातवाचे चाळे माझ्या या डोळे पाहू दे रे एकदा. महाराजच विनंती कर, तुला एखादे होऊ दे पोर. तो खरा साधू असेल तर तू करील इच्छापुरी. माझं सुद्धा हेत तडीस जाईल बघत. अरे साधू संतांना यात काही अशक्य नाही रे. बोल खंडू ते मानवले, एके दिवशी बोलणे केले मारुतीच्या मंदिरी भले. ते एका येणे रीती. अरे गण्या माझा चुलता वृद्ध झाला आहे आता, इच्छा उपजली त्याच्या चित्ता नातवंडाचे पाहण्याची. लोक तुला साधू म्हणती, दर्शन केलं तुझं प्रती मणीच्या इच्छा पूर्ण होती ऐसे लोक सांगतात. त्याचे दाखव प्रत्यंतर, उगाच नको करू उशीर. तुझ्या चरणी त्याचे शिर, तो का राहावा निपुत्रिक. ऐसे भाषण केले समर्थ त्याची बोलले. आज हे उत्तम घडले, तू आम्हा याचना केली. धन सत्ता तुझ्या हाती, तू असशी प्रयत्नवादी. मग तू आम्हा विनंती का करीतोस कळेना. धन आणि बलापुढे अवघेच म्हणती बापुढे. मग का रे हे न घडे साये धनबलाच्या. तुझ्यापाशी आहे शेती, गिरण्या दुकाने बहुती. तुझ्या शब्द वऱ्हाड प्रांती जण हमेशा झेलतात. मग त्या ब्रह्मदेवाला का न आज्ञा करीशी भला आपणा पुत्र द्यावयाला. हेच कोडे पडले मज त्यावरी खंडू करी भाषण. हीन गोष्ट यत्नाधीन पिके पाण्यापासून
येथे जगामध्ये भुवरी पाडणे पाणी मानवाच्या न हाती जाणे, दुष्काळात जमिनी उतान्या पडतात, मात्र पाणी पडल्यावर आपले कर्तृत्व दावी न तैसाच काही प्रकार गतीन मानवाची त्या ठाई. पाटील ऐसे बोलता हसू आले समर्था. तू केलीस याचना आता माझ्यापाशी पुत्राची, माझ्यापाशी भीक मागितलीस तू देख, तुला होईल बालक, नाव त्याचे ठेव भिक्या. पुत्र देणे सर्वतोपरी हे नाही माझ्या करी, परी विनंती करीन खरी तुझ्यासाठी परमेश्वराला. तो माझी एकेल भीड, त्याला हे न काही जड. तू घरचा आहेस धड, रस आंब्याचा द्विजा खाली, हे मानी मम वचन. बालक होईल तुझं कारण, आमरसाचे भोजन दरसाल घाली ब्राह्मणा. हे खंडू ऐकेले घरी येऊन भले, कुकाजीसी कथन केले मंदिराचे वर्तमान. ते एकदा गुकाजीचा आनंद झाला बहु, असं लोटता काही दिवस समर्थ वचन खरे झाले. पत्नी खंडू पाटलाची गंगाबाई नावाची गरोदर झाली साची, नवमास तीच पूर्ण झाले. तीच लागी पुत्र झाला. खंडूचा आनंद झाला, गुकाजीच्या हर्षाला पारावार न उरला. त्यानेच धर्म केला बहु, गरिबा वाटला गूळ गहू, पेढे बर्फीचा दिला खाऊ. गावातील बालकांना थाटात झाले बारसे, भिकू नाव ठेविलेसे पुढे बाळ वाढला असे. शुक्ल पक्षीच्या चंद्रपरी आमरसाचे भोजन दिले द्विजा कारण, तो संप्रदाय अजून शेगावात चाले हो. पुण्यपुरुषाची वैसाखी कोठून होईल असत्य तरी, पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला. खंडूचा हा बोल देशमुखाचा नाही रुचला. शेगाव हा दुफळीचा गाव, पहिल्यापासून एक फळी देशमुखांची, एक फळी पाटलांची, अंतःकरणे एकमेकांची मुळी होती अशोध. तैसेच झाले शेगावात. पाटील आणि देशमुखात 36चा आकडा सत्य झाला न होई 63चा. पुढे गोष्ट झाली अशी, कुकाजी झाले स्वर्गवासी, पाहुनीय नातवंडासी पारणे फिटले डोळ्यांचे. तेने खंडूंचे मन गेले होऊन उद्विग्न, तो म्हणे छत्रपूर्ण माझे आज ढासळले. ज्या चुलत्याच्या जीवापरी निर्भर होतो मी आजवरी, तो माझा आधार श्रीहरी कारी नेलाच काढून. ऐसी संधी पाहून बालंट आणाव्या कारण, पाटलावरी सवड पूर्ण मिळाली देशमुख मंडळीला. कमलाकांताने रचलेला पंचमोध्याय समाप्त झाला. नमन असो श्री गजाननाला दोन्ही कर जोडून. शुभ भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन भक्तिविजय ग्रंथस्य पंचमोध्याय समाप्त. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय.